हॅलो, राम राम मंडळी, कसे आहात? मजेत ना? आता माझ्या चेहऱ्यावर जे सफेद दिसतंय ना, हे क्रीम आहे. डाग घालवण्यासाठी मी लावलं होतं रात्री. आणि मी अजून अंघोळ वगैरे केली नाही, पण सकाळीच मी घरं वगैरे झाडून घेतले, पाणी वगैरे भरलं आणि नळाला खूप फास्ट पाणी होतं म्हणून बघा, मला रॅक धुवायची बाकी होती. बाकीची मी साफसफाई घरातली सगळी झाली होती. म्हणजे जसं दिवाळीचं आवरतं ना, सगळं घर मी तसं आवरलं होतं. कारण पावसाळा मग 4 महिने काय आपल्याला आवरता येणार नाही म्हणूनच. आणि हे दरवर्षीचं आमचं रुटीन असतं. तर मी ही रॅक वगैरे धुवून घेतली आणि त्यासोबतच म्हटलं आता चला पाणी नळाला आहे ना, मग थोडेफार भांडे होते ते पण घासून घेतले. आता कधी असं होत नाही बरं का, मी घरातली बाकीचे कामं आवरून घेईल आणि मग अंघोळ करेल, हे माझं पहिल्यांदा झालं आहे. पण त्याला पण कारण असं होतं की पाण्यातले जर कामं असले ना, परत ओलं वगैरे होतं आणि मग ते नेहमी परत तेच कामं राहतात. मग त्यासोबत म्हटलं चला आता पाणी आहे ना, तर मग कपडे वगैरे धुवून घेतले होते. आता कपडे धुवायला घेतले, तर आता मी काल जी लग्नाला गेली होती ती साडी धुवायची बाकी होती. बघा काहीच नाही, फक्त लग्नाला गेली आणि आले, पण एवढी धूळ होती त्या साडीमध्ये ना, तर सगळे कपडे वगैरे धुवून घेतले आणि घरात गेले. तर घरात तर बघा आता हे मस्त डब्बे चमचम करताय. तर किचन आवरला होता आणि बाकीचे डायनिंग हॉल वगैरे पण आवरून झाले होते. बघा मी बाहेरचे कामं आवरले तोपर्यंत मम्मीनी चपात्या केल्या होत्या आणि सोबत भाजी पण बनवली होती. आणि पण मग आता मला चहा बनवला होता, मी चहा प्यायचा होता. पण माझ्या आहोंचं चाललं होतं की आज पोहे बनव. मग मी पोहे बनवायला तयारी केली. पण पोहे कसं आहे ना, करायपेक्षा खायचा पण आणि करायचा पण मला कंटाळा येतो. कारण आमच्या घरात हप्त्यातनं 2-3 वेळा पोहे होता आणि सारखं पोह्यांचा वास नाकात बसल्यामुळं तर आता पोहे खाण्याची इच्छा नाही. तर पण माझ्या सासऱ्यांना आणि माझ्या आहोंना पोहे खूप आवडतात म्हणून मग त्यांना पण मी पोहे बनवून दिले. आणि त्यानंतर मग मी माझा नाश्ता वगैरे करून घेतला. तर आणि त्यानंतर बघा किचन खूप खराब झाले. स्वयंपाक वगैरे नाश्ता सगळा झाला, पण पसारा खूप पडलेला आहे. तर मग मी मस्त पटकन आवरायला घेतलं. ते किचन वगैरे मस्त क्लीन केलं. आणि त्यानंतर आता मला रॅक पण लावायची होती, म्हणजे रॅक वगैरे वाळली होती मस्त. तर रॅक वगैरे लावायला घेतली आणि त्यासोबत कपडे वगैरे वाळत नव्हते घातले बरं का. तर कपडे पण वाळत घातले आणि असंच क्लिनिंगचं वगैरे काम चालू होतं. आणि बघा आज मला माझ्या माहेरी जायचं आहे म्हणून पटापट काम आवरते, असं काही नाही, हे नेहमीचंच रुटीन आहे माझं बरं का. आणि बघा मी रॅक आणली आणि रॅकचे सगळे भांडे घासून वगैरे वाळून परत लावून दिले. आणि त्यासोबत आता मला रोडला पण जायचं होतं. तर रोडला थोडीशी फार शॉपिंग करायची होती म्हणून त्यासाठी मी पटापट आवरायला घेतलं. तर मी आता बघा तुम्ही मॉप बघू शकता. मी लास्ट टाईम सांगितलं होतं की माझा मॉप खराब झालेला आहे आणि मी बराच दिवस म्हणजे महिनाभर तरी लिटरली हातानेच फरची पुसली. तर आता मी मागच्या हप्त्यात नवीन मॉप पण घेऊन आले, मॉप आणि बकेट. तर कसं आहे, हाताने फरची पुसलं माझ्याकडनं होत नाही, कारण सवयच नाही असं म्हणू शकता. आणि मस्त फरची वगैरे आवरून घेतली आणि मी वीरला पण झोपी लावून दिलं. त्यानंतर मी माझे कामावरून मी मस्त रोडला निघाले. तर रोडला